सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। आमच्याकडे मी आता साहेबांना एक सूचना मांडली होती का शाळा क्रमांक 5 मुंबई बाजार या ठिकाणी आता तुमचे 4 बूथ लागणार आहे। 4 बूथच्या ठिकाणी आता तुम्ही मिनिमम 4000 लोक त्या ठिकाणी मतदानाला येणार 4 बूथला, बरोबर आहे त्याचे। आता साहेब त्या ठिकाणी येणारी ती जी शाळा आहे ती शाळेचे गेट पासून आतमध्ये मोकळा पटांगण 100 मीटर मध्ये आहे भरपूर। आतापर्यंत आम्ही 2-3 निवडणुकांमध्ये आम्ही पाहत आहोत का त्या ठिकाणी लोकांना आतमध्ये संध्याकाळी लाईन लागते। लाईन लागल्यानंतर त्या ठिकाणी गोंधळांचं वातावरण होतो, निर्मित होतो। कोण माणूस कुठून उड्या मारून ते आतमध्ये शिरतात त्याच्यामध्ये, पक्षाचे कार्य कुठल्याही कार्यकर्ते त्याच्यामध्ये, आणि लाईनीत असलेल्या मतदारांना त्यांना त्यांच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ते करले जातात। आता जसं मंगेश कांडरेने म्हणलं होतं साहेब, मंगेश कांडरेने सांगितलं का माझं हा मतदार आहे सोनाराळ, म्हणजे मद्रासा हा सोनाराळपासून आणि शाळा मुंबई बाजार शाळा शाळा यायला तुमचे 500 मीटर पेक्षा जास्त वेळ हे लागतो चालण्यात। पण तो घरातून निघाले तर येताना त्याला 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरची डिस्टन्स आहे। तो चालता चालता सुद्धा त्याला त्रास देऊन पक्षापेक्षा पद्धतीने त्याला कन्व्हिन्स करण्यात येत आहे। हे कन्व्हिन्स करण्यात थांबण्यासाठी मी साहेब आपल्याला रिक्वेस्ट केली होती का बूथ एक बूथ माझ्या इकडे ठेवा, वागले ते 4 बूथला वेगळं आहे का। आणि दुसरा एक साहेब असं मुंबई शाळा क्रमांक 5 आणि 6 मतदानचे साहेब मतदार त्यांना मी जागा सांगितली होती। सोनापन्ना मंगल कार्यालय तुमच्या जवळ आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं का मुंबई बाजारचे 2 बालवाडे आहे ज्या ठिकाणी लोक सोनापन्ना मंगल कार्यालय म्हणजे डम्मेदाराला अटॅचमेंट करू शकतात आणि मुंबई बाजार मित्र अटॅचमेंट करू शकतात, असा विषय होता। एकच ठिकाणी 4000 लोक रस्त्याला येतात साहेब, 4000 आणि बहुत जास्ती आहे आणि रस्ता छोटा रस्ता आहे आणि हे मतदान संध्याकाळी निघाल्यानंतर हा रस्ता छोटा 4000चा लोक म्हणजे 2000-2500 2 तासामध्ये एवढं पब्लिक गर्दी होती आणि मोकर आणि काय होतं कायदा सुव्यवस्था बरं। आज माझा बूथ लागतो इकडे मतदार शोधण्याचं माझा इकडे कार्यकर्ता थांबतो बोर्ड लावून भागातला बूथ त्याच प्रभागात पाहिजे एवढं आमच्या आग्रहाची मागणी। आपल्या सगळ्यांची मागणी अनुभव आधारित आहे, परंतु ज्यावेळेस आपण चांगल्यातल्या चांगल्या सुविधा चांगल्या प्रकारे बंदोबस्त कसा देता येईल याचा विचार नक्की करू। आपल्याला काय करता येईल तिथं मी आता 1-2 मिनिटं बोलतो। मुंबई बाजारचं मी लोकसभा आणि विधानसभेला संध्याकाळच्या वेळेस गर्दी होते। आपल्याला काय करायला लागेल, आता मतदान केंद्र हे काही बदलता येत नाही आपल्याला, दुसरं एक करता येईल की ऍक्सेस कंट्रोल देता येईल तिथं। ऍक्सेस कंट्रोल संदर्भात बॅरिकेटिंग काय करता येतील ना तिथं, आणि ते बघतो आम्ही स्वतः। आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍक्सेस कंट्रोल करून तिथं एकदा आतमध्ये गेला ना माणूस त्याला आपण 5 नंतर चिठ्ठ्या देतो। जर ज्याच्याकडे चिठ्ठी असते त्यालाच मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे कोणी उड्या मारून जरी आलं चिठ्ठी नसेल तर त्याला एकदा 5 नंतर आपण सर्व लोकांना चिठ्ठ्या तिथं केंद्राध्यक्ष देत असतात आणि तिथं चांगला बंदोबस्त पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍक्सेस कंट्रोल तिथं आपल्याला दिला पाहिजे की जेणेकरून बाहेरचा कोणी परत 5 नंतर तिथं आला नाही पाहिजे। तसं काय बॅरिकेटिंग करता आलं तर आम्ही करून घेतो ना तसं बॅरिकेटिंग। पैसे वाटप करताना कसं सापडले होते ते आता काय सगळे जे गुन्हे आहेत ते आता कोर्ट पेंडिंग आहेत, ते मॅटर कोर्ट पेंडिंग आहे। दुसरी गोष्ट शौचालयाचं यावेळेस ऍफिडेव्हिट मागितलेलं आहे, हे नवीन परिपत्रक निवडणूक आयोगाने दिलंय का आपल्याला? शौचालयाचं झोपडपट्टीत राहतात किंवा जे बाकी राहतात निवडणुकीत सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात ते काय ऍफिडेव्हिट समजा मी समजा एखाद्या ठिकाणी राहतोय, माझ्या घरात व्यवस्था नाही पण मी सार्वजनिक नगरपालिकेचं शौचालय वापरतो, नगरपालिकेची एनओसी घ्यावं उघड्यावर जात नसावं त्याला राहायला जर सार्वजनिक शौचालय वापरतोय त्याचा ऍफिडेव्हिट आपल्याला नाही छाननीच्या वेळेस तो मुद्दा या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे। दिनांक 26 रोजी चिन्ह वाटप होईल आणि आवश्यकता भासल्यास दिनांक 2 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत मतदान प्रक्रिया होईल। मतमोजणी ही दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी शिरूर नगर परिषदेमध्ये तळमजल्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल। या निवडणुकीसाठी एकूण 24 मतदान केंद्र आहेत आणि यावर 16,300 पुरुष, 16,692 स्त्रिया, एक इतर असे मिळून 32,993 एकूण मतदार आहेत।
या निवडणुकीसाठी 4 ठिकाणी SST टीम्स ऍक्टिव्हेट करण्यात आलेल्या आहेत, 2 FST टीम ऍक्टिव्हेट करण्यात आलेल्या आहेत, 2 VST आणि 2 VVT टीम सुद्धा आपण यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था आणि निपक्षपातीपणे वातावरणात या निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्या समन्वयानं सर्व ती आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारा सर्व अधिकारी कर्मचारी यांचा स्टाफ आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्यांचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणाचं वेळापत्रक संबंधित कर्मचाऱ्यांना कळवण्यात येईल आणि त्यांना यथोचित प्रशिक्षण देण्यात येईल. काही मतदारांची नावं ज्या वार्डमध्ये ते राहतात त्या वार्डमध्ये नाहीत अशी तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर मतदानाच्या दिवशी हा गोंधळ होणार आहे, तर त्यासाठी निवडणूक तुमचे अधिकारी कशा पद्धतीने काळजी घेणार आहेत? त्यासाठी आपण आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता, परंतु मतदार बऱ्याच त्या वार्डमधले मतदार दुसऱ्या वार्डमध्ये गेलेले आहेत, असे बरेच अडचणी निर्माण झालेले आहेत. त्या कशा सोडवल्या ते सांगा जरा. कुठल्याही मतदाराचा हक्क डावलला जाणार नाही याची आपण काळजी घेत आहोत. सर, त्यात थोडं एक तुमचं जे मोबाईलचं साहेब म्हणले की पत्रकारांनी पोहोचवा तर ते थोडं बोलले असते बरं, म्हणजे तुम्ही सांगितलं तर आम्ही पोहोचवणार ना मनाने. राज्य निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस सेंटरपर्यंत मोबाईल न्यायला परवानगी आहे असं दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त यांनी त्या दिवशी जाहीर केलेलं आहे. फक्त आतमध्ये कुठल्याही मतदाराला मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्याची मुभा नाही. त्यामुळं आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना हाच संदेश जावा की मोबाईल घेऊन कृपया येऊ नये. त्यामुळे होणारे वाद टाळले जातील आणि शांत मनाने आपल्याला मतदान करता येईल. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.